This call is now being recorded. So next topic is about to study the performance characteristics of DC series motor. ठीक है. So this is the diagram of DC series motor where field winding is in series with the armature. ठीक है. Field winding काय series मध्ये आहे armature च्या, hence this is called as DC series motor. Again we are going to study the characteristics, same characteristics, that is the performance parameters are torque, speed and the armature current. Okay, so how they are correlated to each other, one by one we are going to study in this topic. सो इनिशियली आता मगाशी जसं आपण केलं होतं अजून काय होतं की फील्ड वाइंडिंग काय होती पॅरलल मध्ये होती अँड मोमेंट ऑफ फ्लक्स वॉज कॉन्स्टंट. बट आता इथे तिथे काय व्हायचं असं, बिकॉज करंट काय व्हायचा, टोटल करंट तुमचा डिव्हाइड व्हायचा. डिव्हाइड कशामध्ये व्हायचा, फील्डमध्ये आणि आर्मेचरमध्ये व्हायचा डिव्हाइड. पण आता काय दिसतंय की जो करंट आहे जो सप्लायमुळे पास होतोय, सेम करंट कुठून होतोय पास, वाया फील्ड वाइंडिंग अँड वाया आर्मेचर. ठीक आहे, आर्मेचर कडनं पास होतोय. सो म्हणजेच आपण अज्युम करू शकतो दॅट आय इज नथिंग बट इक्वल्स टू आय ए. सो आय इज इक्वल्स टू, इन्स्टेड ऑफ like in DC शंट मोटर देअर वॉज अ IF प्लस IA, बट आता ह्या कंडिशन मध्ये काय येणार आहे, I will be directly proportional to total amount of current is nothing but equals to armature current, that is IA. सो हा पहिली कंडिशन लक्षात ठेवायची की सेम करंट का होतोय, फ्लो होतोय, जो आर्मेचर मधून फ्लो होतोय तोच करंट फील्ड मधून पण पास होतोय. हेन्स वी कॅन से दॅट I is equals to IA, where I is nothing but total current which is जनरेटेड ड्यू टू सप्लाय. सेकंड कंडिशन, आता आपल्याकडे इक्वेशन काय होतं, टॉर्क इज इक्वल्स टू फाय इंटू आय ए. ठीक आहे, फाय इंटू आय ए. ॲज यू नो व्हेरी वेल, दिस आय इज नथिंग बट करंट फ्लोज ड्यू टू अमाऊंट ऑफ सप्लाय. म्हणजे सप्लाय जर मी चेंज केला तर आय पण काय होणार आहे, नॅचरली चेंज होणार आहे. आणि मी मगाशी सांगितलं काय की फाय इज ऑलवेज डिपेंड्स अपॉन इन ऑन दी अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू फील्ड वाइंडिंग. जसा जर करंट इन्क्रीज झाला तर फ्लक्स पण काय होतो, इन्क्रीज होतो. करंट डिक्रीज झाला तर फ्लक्स पण काय होतो, ऑलमोस्ट डिक्रीज होतो. सो हा काय, दे आर कोरिलेटेड टू इच अदर. ठीक आहे, so they are dependable, means flux is depends upon the amount of current flowing through the field winding. Hence we can say that as the amount of current flowing through field winding is same as that of the amount of current flowing through armature current, that is nothing but the IA. If I is increases, your phi also increases. So we can assume that the phi can be assumed to be approximately equals to IA. ठीक है, phi is approximately equals to IA. Hence we can say that if we put this value, phi is equals to IA, then we get IA square. So we can say that torque is directly proportional to IA square. कसं झालं हे, phi ची व्हॅल्यू टाकली IA, सो IA इंटू IA काय येणार आहे, IA square येणार आहे. सो torque is equals to I square, that means we can say that torque is directly proportional to I square. So याची कॅरेक्टरिस्टिक्स कशी येणार, सिम्पली here is IA and here is torque. So it is proportional change with the square value. ठीक आहे, स्क्वेअर व्हॅल्यू आहे त्यामुळे इथं कसा चेंज येईल तो या मॅनरने. ठीक आहे, दिस वन विल बी एक्सपोनेन्शियल बट इन with proportional change. Instead of straight line we get exponential graph, but it is in the forward direction. हा फॉरवर्ड डायरेक्शन आहे. ठीक आहे, मगाचा जो होता टॉर्क स्पीड वाला तो काय होता, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये होता. सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स or the performance characteristics of your DC series motor, where it indicates that torque is directly proportional to square of armature current. So हे तुम्हाला लर्न करून ठेवायचे. ठीक आहे, पक्क लक्षात ठेवायचे. सेकंड थिंग, पुढचं काय पॅरामीटर काय आलंय, द रिलेशन. आपण हे दोघांमधलं रिलेशन पाहिलं, आता राहिलं टॉर्क आणि स्पीड मधलं रिलेशन. सो ऑलरेडी यू नो व्हेरी वेल, टॉर्क इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/n, जे आपण मगाशीच बघितलं. ठीक आहे, स्पीडच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय येणार आहे, अगेन ग्राफ कसा येणार आहे, ग्राफ कसा येणार आहे, simply likewise, that is if we assume this torque, if we assume this n, so that will be a reverse exponential, that is at high torque speed is minimum, at low torque speed is maximum. ठीक है,
सो दीज आर दी कंडिशन्स. थर्ड कंडिशन काय राहिली? दॅट रिलेशन बिटवीन युअर आर्मेचर करंट अँड दी स्पीड. रिलेशन बिटवीन युअर आर्मेचर करंट अँड दी स्पीड, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे? सो वी हॅव टू चेक दिस. सो इनिशियली काय आला? टॉग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए स्क्वेअर. ठीक आहे, टॉग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए स्क्वेअर अँड टॉग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/n. सो इथे काय येणार आहे मग? वी कॅन से दॅट ही साईड इक्वल आहे, सो आय स्क्वेअर is equals to, that means both are still in inversely proportional but at a high amount. means जो काही ग्राफ असणार आहे it is in very decreasing manner. ठीक आहे, सो या मॅनरने तुमचा हा ग्राफ चेंज होईल. सो इफ वी अज्युम दिस इज द स्पीड अँड दिस इज द आर्मेचर करंट, सो या मॅनरने तुमचा काय होतोय? ग्राफ डिक्रीजिंग मॅनरमध्ये होतोय. ठीक आहे, सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिरीज मोटर. म्हणून मी सांगितलं की जर शंट मोटर समजला तर मग तुम्हाला सिरीज मोटर समजेल. ठीक आहे, सो आता दोघांमध्ये दोन्ही कंडिशन, सगळ्या कंडिशन्स आपण चेक केलेल्या आहेत. ठीक आहे, सो हे चेक करताना अजून एक पॉइंट काय लक्षात ठेवायचा, की जसं प्रत्येक आपल्या कंपोनंटमध्ये एक असते ब्रेकडाऊन कंडिशन, तर ती ब्रेकडाऊन कंडिशन आपल्याला स्टडी करायची. तर याच्यामध्ये पण ब्रेकडाऊन कंडिशन्स असतात, मोटरमध्ये सुद्धा असतात. फक्त त्याला आपण काय म्हणतो? रन अवे कंडिशन. ठीक आहे, मोटरच्या लँग्वेजमध्ये त्याला आपण म्हणतो रन अवे कंडिशन. सो रन अवे कंडिशन म्हणजे काय? की सिम्पली एक 2च मिनिट.